सरकारी महकमा भ्रष्टाचार के दलदल में गले तक धंसा हुआ है। यहाँ ऊपर से लेकर नीचे तक सभी रिश्वत लेने और मांगने में हिचकिचाते नहीं हैं। बुल्ढाना की एसीबी टीम ने ऐसे सिलसिले में नायब तहसीलदार को रंगे हाथों गिरफ्तार किया। बुल्ढाना जिले के मोटाला तहसील कार्यालय में तैनात नायब तहसीलदार कौतिकराव रावलकर को रिश्वत मांगने के आरोप में एसीबी ने गिरफ्तार किया। रावलकर ने मिट्टी परिवहन करने वाले वाहन को बिना कोई कार्रवाई किए छोड़ने के लिए 4000 की रिश्वत मांगी थी। साथ ही आगे कोई कार्रवाई नहीं करने के लिए 10,000 रुपए और मांगे थे। जानकारी के आधार पर बुल्ढाना जिले की भ्रष्टाचार निरोधक विभाग की टीम ने जाल बिछाया, लेकिन आरोपी ने इसे भांप लिया, जिसके बाद उसने रकम लेने से मना कर दिया। लेकिन इसके बावजूद एसीबी ने उसके खिलाफ मामला दर्ज कर उसे रिश्वत मांगने के आरोप में हवाला रवाना किया। आज रोजी आम्ही तहसीलदार मोताळा तहसील कार्यालय येथून निवासी नायब तहसीलदार श्री रावलकर यांना ताब्यात घेतलेला आहे। त्यांनी आमच्याकडे अशी तक्रार प्राप्त झाली होती त्यांच्या विरोधात मातीची गाडीचा टिप्पर चालवण्यासाठी आणि सोडलेला टिप्परचा मोबदला म्हणून 4000 आणि महिन्याला एका गाडीचे 10,000 असे 14,000 लाच मागणी होत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने आम्ही 13 फेब्रुवारी 2025 रोजी श्री रावळकर निवासी नायब तहसीलदार मोताळा यांची मोताळा तहसील कार्यालय येथे पडताळणी केली असता त्यांनी 14,000 रुपये लाच मागणी केली पडताळणीप्रमाणे। परंतु पडताळणी दरम्यान त्यांना संशय आल्याने सापळा लावला असता सापळा दरम्यान त्यांना संशय आल्याने त्यांनी तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारली नाही। त्यामुळे आज रोजी त्यांना ताब्यात घेऊन मोताळा पोलीस स्टेशन येथे त्यांच्याविरुद्ध बोराखडी पोलीस स्टेशन येथे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। त्यांना आता ताब्यात घेण्यात आलेले आहे। मी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना असे आवाहन करते की आपल्याला कुठल्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी त्यांच्या वतीने इतर खाजगी इसम यांनी शासकीय काम करण्यासाठी शासकीय फी शिवाय इतर कुठलाही मोबदला तो पैशाच्या अथवा वस्तूच्या स्वरूपात असेल तर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे संपर्क करावा। त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1064। धन्यवाद।